आज आपण एकदम पौष्टिक पोह्यांचे कटलेट्स कसे बनवायचे ते बघणार आहोत. आणि हे कटलेट्स बनवताना आपण बटाटा किंवा ब्रेडचा अजिबात वापर केलेला नाही. त्यामुळे हा एक हेल्दी स्नॅक्स किंवा ब्रेकफास्ट म्हणून छान ऑप्शन आहे. स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर कटलेट्स बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी जाड पोहे घेतलेले आहेत. आणि हे पोहे जे आपण कांदे पोहे वगैरे बनवण्यासाठी वापरतो तेच आहेत. तर 1 वाटी पोहे घेतलेत. आता हे पोहे एक वेळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. व्यवस्थित धुवून झाले की यामधलं पाणी काढून टाकायचं आणि साधारण 1 ते 2 चमचे इतकं पाणी यामध्ये असं ओतायचं आणि आपल्याला हे झाकण देऊन साधारण 15 ते 20 मिनिटासाठी ठेवून द्यायचं भिजण्यासाठी. तर साधारण 15 मिनिटांनी बघू शकता पोहे अगदी छान भिजलेले आहेत. तर हे कटलेट अजून हेल्दी बनवण्यासाठी मी इथे काही भाज्या वापरणार आहे. तर मी शिमला मिरची घेतलेली आहे अगदी बारीक चिरून. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि गाजर मी किसून घेतलेला आहे. तर हे सगळं यामध्ये टाकून घेतलं. त्यानंतर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 2 चमचे लाल तिखट मिरची पावडर आणि पाव चमचा हळद, तसंच 1 चमचा गरम मसाला पावडर, चवीनुसार मीठ. तर हे सगळं टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिश्रण सर्व एकजीव झाल्यानंतर हाताने छान असं मळून घ्यायचं. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. तर पीठ छान मळून झालं की मग हाताला तेल लावून घ्यायचं आणि एक गोळा घ्यायचा मिश्रणाचा आणि हे बघा अशा प्रकारे एक टिक्कीचा आकार द्यायचा आपल्याला. तर हातावरती असं प्रेस करत जायचं आणि आकार द्यायचा. तर एक कटलेट आपलं तयार झालेलं आहे. तर हे मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते आणि सारख्याच पद्धतीने मी दुसरं कटलेटसुद्धा तयार करून घेते. अगदी कमी वेळात तयार होणारी ही एक हेल्दी रेसिपी आहे. तर तुम्ही जरूर ट्राय करून बघा. हे कटलेट्स आपण अगदी कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करणार आहोत. जर तुम्हाला डीप फ्राय करायचे असतील तर मिश्रणामध्ये थोडं बेसन ॲड करू शकता, त्यामुळे व्यवस्थित तळले जातील. तर आपण इथे शॅलो फ्राय करतोय. तर अगदी कमी तेल घेतलंय पॅनमध्ये. आता मध्यम गॅसवरती तेल छान तापलं की आपण हे कटलेट्स फ्राय करून घेऊया. तर आता हे मी पॅनमध्ये ठेवून घेते आणि मध्यम गॅसवरती एक साईडनी छान असा कलर आला की मग आपण पलटी करून घेऊयात. तर बघू शकता छान असा कलर आलेला आहे. पोह्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह म्हणजेच आयरन असतं. त्याचबरोबर आपण खूप साऱ्या भाज्यासुद्धा वापरलेल्या आहेत. तर मुलांच्या टिफिनसाठी किंवा ब्रेकफास्टसाठी हा एक खूप छान पर्याय आहे. आणि हे कटलेट्स चवीला खूप छान लागतात. तर बघू शकता हे झालेले आहेत. आता मी हे काढून घेते प्लेटमध्ये. तर मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत असे छान शेकून घ्यायचे. आता हे सगळे कटलेट्स मी टिश्यू पेपरवरती काढून घेतलेत, जेणेकरून एक्स्ट्राचं जे तेल असेल तर ते निघून जाईल. आणि सारख्याच पद्धतीने मी उरलेले कटलेट्ससुद्धा फ्राय करून घेते. सोनेरी रंगावरती छान दोन्ही साईडने असे शेकून झालेले आहेत. तर तयार आहेत आपले पोह्यांचे एकदम पौष्टिक असे कटलेट्स. तर हे गरम गरम कटलेट्स तुम्ही दहीसोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. खूप छान लागतात. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर एक कटलेट मी दाखवते तुम्हाला तोडून. बघू शकता आतमधून एकदम छान झालेला आहे आणि दहीसोबत तर खूपच छान लागतं. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक यू.